हॅलो डिअर स्टुडंट्स, चॅप्टर वाईज PYQ सिरीजमध्ये आजच्या आपल्या दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आहोत, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. या चॅप्टरवरती आपल्याला आत्तापर्यंत म्हणजे आपण जे कमीत कमी पहिले आधीचे 4 ते 5 वर्षांपासूनचे क्वेश्चन पेपर्स डिस्कस करणार आहोत. 2021 साली तर परीक्षा झालेलीच नव्हती तुमची, तर तो पार्ट ह्याच्यात नाही आहे. 2018चा मी ॲक्च्युली जुना सिलेबसचा किंवा जुना पॅटर्न प्रमाणे हा पेपर होता खरं तर, पण तरीसुद्धा एक व्हरायटी तुमच्या लक्षात येईल म्हणून तो इन्क्लूड केलेला आहे. बघूयात ह्याच्यावरती काय काय प्रश्न विचारलेले आहेत. पहिला जो प्रश्न आहे 1 मार्क्ससाठीचा 2 मार्च 2018ला विचारलेला की द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन ग्रुप ऑफ 3 इज नोन ॲज अ ट्रायड. त्यानंतर 2 मार्क्स क्वेश्चनमध्ये स्टेट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. तुम्हाला आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला असा कुठं स्पेशल वेगळा लॉ दिसणार नाही, पण तरीसुद्धा तुम्ही असं लिहू शकता ह्याच्यात की वेन एलिमेंट्स विच आर हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज आर अरेंज्ड in increasing order of their atomic masses, then every 8th element is having properties which are similar to that of the first element. असं तुम्ही लॉ फक्त स्टेट करायचा आहे, बाकी काही इथं सांगायचं नाही. 3 मार्कच्या क्वेश्चनमध्ये मेरिट्स ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल ओव्हर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आता इथं तुम्ही काय सांगणार, तर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये जे ड्रॉबॅक्स होते ते मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कसे रिमूव्ह झाले. म्हणजे जसं की आता पोझिशन ऑफ हायड्रोजनला फिक्स पोझिशन नव्हती ना मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, तर ती मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये होती. मग ती का होती, बिकॉज त्याच्या प्रॉपर्टीज आपण अल्कली म्हणजे हायड्रोजन इज हॅव्हिंग टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स जस्ट लाईक अल्कली मेटल्स, म्हणून त्याला अल्कली मेटल सोबत ठेवलं. म्हणजे जे जे तुमचे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचे डीमेरिट्स होते ते सगळे करेक्ट कसे केले हे तुम्हाला याचं उत्तर म्हणून सांगायचं आहे. त्यानंतर मार्च 2019 मध्ये 1 मार्कचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. दॅट इज इन डोबेरानर ट्रायड Li, Na अँड K ॲटॉमिक मासेस जे दिलेले आहेत लिथियम आणि पोटॅशियमचे 6.9 अँड 39.1 रिस्पेक्टिव्हली. देन व्हॉट विल बी द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. ह्या प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. इवन तुम्हाला मेरिट्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल ओव्हर मेंडेलिव्हज हा पण तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर मी दिलेला आहे. तुम्हाला ह्याच्या ज्या नोट्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर हा सुद्धा प्रश्न कसा सॉल्व करायचा तुम्हाला दिलेला आहे की ह्यांचे मासेस काढायचे आणि ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे दोघांचे येईल तेवढी व्हॅल्यू असणार सोडियमच्या ॲटॉमिक मासची. 3 मार्कचे क्वेश्चन्समध्ये राईट मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. एकूण तुम्हाला 3 मेरिट्स दिलेले आहेत की ॲटॉमिक मासेस त्यानं रिवाईज केले सम एलिमेंट्सचे, हा पहिला. त्यानंतर व्हॅकंट प्लेसेस सोडले, हा दुसरा. आणि इनर्ट गॅसेसना इन्क्लूड केलं. आणि तुम्ही हे पण सांगू शकता अजून एक चौथा की इट इज द फर्स्ट सक्सेसफुल क्लासिफिकेशन ऑफ ऑल नोन एलिमेंट. असं तुम्ही एकूण 4 मेरिट्स ह्याच्यात सांगू शकता. त्यानंतर 5 मार्कचा क्वेश्चन पण विचारला बघा 2019 साली की टेकिंग इन टू कन्सिडरेशन द पिरियड ऑफ द एलिमेंट्स आन्सर द क्वेश्चन्स. मग आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचे ॲटॉमिक रेडियस वगैरे दिलेली आहेत वेगवेगळ्या एलिमेंट्स. आणि त्याच्यावरती प्रश्न काय विचारला आहे, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाय म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत. स्टेट द पिरियड टू विच द अबो पिरियड्स बिलॉंग, अबो एलिमेंट्स बिलॉंग. आता ह्याच्यामध्ये काय सांगणार तुम्ही, ह्यांचा पिरियड नंबर तुम्हाला सांगायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला त्यांचं कॉन्फिगरेशन माहीत असणं गरजेचं आहे. मग आता हे कसं काढणार, तर त्यासाठी तुम्हाला कॉन्फिगरेशन माहीत असलं पाहिजे. ह्याच्यात ऑक्सिजन आता इथं तुम्हाला रेडियस दिलात, ह्या ज्या दिल्यात त्याचा रेडियसचा आणि पिरियडचा वगैरे काही संबंध नाही ह्याच्यात. मग तुम्ही काय बघणार, तर तुम्हाला कॉन्फिगरेशन माहीत असल्यासाठी ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजेत ऑक्सिजनचा. आता ह्याच्यात ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम हे जे सगळे ॲटम्स आहेत हे सगळ्यांचं जर कॉन्फिगरेशन बघितलं तुम्ही तर ऑल दीज आर प्रेझेंट इन द सेकंड पिरियड. त्यानंतर व्हाय दिस अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इज सिमिलर टू द अबो पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. ऑल आर हॅव्हिंग, याच्यात तुम्ही सांगाल की सेम नंबर ऑफ शेल्स म्हणून ते सेम पिरियडमध्ये आहेत. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम, ज्याची रेडियस मोठी तो मोठा, स्मॉलेस्ट असेल तो छोटा. विच ऑफ द फॉलोइंग विच पिरियडिक ट्रेंड इज ऑब्झर्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस. ह्याच्यामध्ये काय दिसणार, वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. हा ट्रेंड तुम्हाला दिसून येईल. हे 5 मार्कांचे 5 क्वेश्चन. जुलै 2019 मध्ये काय प्रश्न विचारलाय बघा, फक्त 5 मार्कांचाच प्रश्न विचारला. ह्याच्यात डायग्रॅम बेस्ड आहे. याच्यात राईट द ॲटॉमिक नंबर्स ऑफ फर्स्ट 2 एलिमेंट्स इन द सेकंड ग्रुप. हा सेकंड ग्रुप आहे, ह्यातले हे पहिले 2 एलिमेंट झाले. राईट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द एलिमेंट्स
इन द हॅलोजन ग्रुप. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे हॅलोजन आहेत. ॲक्च्युली काल जे आपण डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन बघितले होते त्याच्यात हा पण प्रश्न मी इन्क्लूड केलेला होता, तेव्हा तुम्हाला ह्याचं मी आन्सर्स डिस्कस आपण केलेले होते. त्यामुळे मी आता पुन्हा ह्याचं सांगत नाही आन्सर्स किंवा त्याच्या ज्या हिंट्स मी दिलेल्या होत्या बऱ्याचशा. त्यानंतर मार्च 2020 साली 1 मार्कचा क्वेश्चन काय विचारलं होतं बघा. अकॉर्डिंग टू मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. 2 मार्कचा क्वेश्चन काय होता. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. ह्याचं गिव्ह रिझन सांगायचं आहे. गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी विचारलेला होता की त्यांचा व्हॅलन्स शेलमध्ये किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते सेम नंबर असतात. सो त्यांची टेंडन्सी टू डोनेट ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन ही सेम असते. ॲज आउटर किंवा आउटर शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज सेम, म्हणून त्यांची व्हॅलन्सी सेम असते. असं तुम्ही इलॅबरेट आन्सर करू शकता. अन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज 282. आता हे 3 मार्कांचा क्वेश्चन आहे. 282 आहे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर किती झाला. 12 झाला ह्याचा. ग्रुप कुठला आहे तर जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहेत ना, सो इट बिलॉंग्स टू सेकंड ग्रुप. आणि पिरियड विचारला असेल तर 3. जेवढे नंबर ऑफ शेल्स तेवढं पिरियड, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जुलै 2020 मध्ये काय काय प्रश्न विचारलेत बघा. लिथियम डॅश अँड पोटॅशियम इज डोबेरानस ट्रायल्स. Li, Na अँड K. Na म्हणजे सोडियम, सो इथं सोडियम येईल. 2 मार्कचा क्वेश्चन. राईट द मॉडर्न पिरियडिक लॉ अँड ऑल्सो गिव्ह द नेम ऑफ द ब्लॉक इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक लॉ सांगायचा आहे आणि ब्लॉक्स कसे आहेत म्हणजे SPDF हे जे 4 ब्लॉक्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच्यात सांगायची आहे मॉडर्न पिरियडिक लॉ सांगून. 3 मार्कचा क्वेश्चन काय आहे बघा. एन एलिमेंट त्याचं कॉन्फिगरेशन 282 अगेन ॲटॉमिक नंबर ग्रुप पिरियड हा सेम आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न 2020 साली पण विचारला आहे, दोन्ही मार्च आणि जुलै ह्याच्या दोन्ही ह्याच्यात. नंतर 2022 सालचा प्रश्न. कंप्लीट द कोरिलेशन. 1 मार्कचा क्वेश्चन आहे. ग्रुप 1 अल्कली मेटल्स. हॅलोजनचा ग्रुप कुठला तर 17. ग्रुप 17 हॅलोजन्स. मार्क 2 मार्कचे क्वेश्चन. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन अ ग्रुप. गिव्ह रिझन विचारलं ह्याच्यात. तुम्ही काय सांगाल. ॲज वी आर गोईंग डाऊन अ ग्रुप नंबर ऑफ शेल्स गो ऑन इन्क्रीजिंग. शेल वाढत जातात. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट शेल अँड द न्यूक्लियस जो आहे तो इन्क्रीज होत जातो आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जातो. 3 मार्कचा क्वेश्चन काय विचारलं. डीमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मगाशी जसं तुम्हाला सांगितले नो फिक्स पोझिशन फॉर हायड्रोजन. त्याच्यानंतर कोबाल्ट आणि निकेलचे ॲटॉमिक मासेस सेम आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास हे दोघांचे सेम आहेत. त्यानंतर आयसोटोप्सना फिक्स पोझिशन नाही. राईज इन ॲटॉमिक मास हे युनिफॉर्म नाही. सो ह्या पद्धतीचे तुम्ही डीमेरिट्स एक्सप्लेन करायचे आहेत 3 मार्क्ससाठी. हा तुमचे पूर्ण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन झाले बेस्ड ऑन चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ह्याचे आन्सर्स पण तुम्हाला नोट्समध्ये दिलेले आहेत. हे हवे असतील तुम्हाला सगळे त्याचे व्हिडिओज, नोट्स, ह्याच्याशी रिलेटेड जे स्टडी मटेरियल आहे ते सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स देत आहे. तुम्ही ते यूज करून त्याचा बेनिफिट मॅक्सिमम करून घ्या आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.